मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर कल्याण येथील शांतीदूत गृहनिर्माण सोसायटी व कोकण वसाहत LIG-1 सदस्याचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित। पुढील कॅबिनेट नंतर तातडीने बैठक लावून न्याय मिळवून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। विकासकावरील कायदेशीर कारवाईच्या मागण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून श्री नरेंद्र पवार यांच्या सहभागाने सुरू असलेले शांतीदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीच्या व कोकण वसाहत LIG-1 यांचे सभासद तसेच या दोन्ही संस्थेतील ज्येष्ठ नागरिक यांचे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले। पुढील कॅबिनेट नंतर तातडीने याविषयी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने आम्ही हे आमरण उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर या प्रश्नी आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी माननीय मुख्यमंत्री यांची मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी हे आश्वासन दिले आहे। कल्याण पश्चिमेच्या चिकनघर येथील शांतीदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटी व कोकण वसाहत LIG-1 सभासद गेल्या 14 वर्षांपासून आपली हक्काची घरे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। पुनर्विकासाचं काम घेतलेल्या संबंधित टायकून अवंती ग्रुप LLPचे विकासक श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ व कोकण वसाहत LIG-1 चे विकासक पटेल यांच्याकडून झालेल्या अन्यायकारी विलंबामुळे आणि आर्थिक गैरव्यवहार यामुळे इथल्या 184 कुटुंबांवर अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे। या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून या विकासकाने माजी सदस्यांच्या मदतीने सोसायटीला विश्वासात न घेता फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार केला। याबद्दल गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईच्या मागणीसाठी शांतीदूत गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीच्या व कोकण वसाहत LIG-1 सभासदांनी व या दोनही संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या रविवार 3 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले होते, ज्यामध्ये भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार हे देखील प्रत्यक्ष सहभागी झाले। आज या आंदोलनाचा 3रा दिवस होता आणि आंदोलकांनी व खास करून ज्येष्ठ नागरिकांनी पाण्याचा एक थेंबही न घेतल्यामुळे नरेंद्र पवार यांच्यासह उपोषणकर्त्या आंदोलकांची तब्येत देखील खालावली होती। नरेंद्र पवार यांच्यासह आंदोलनाला बसलेल्या इतर सभासद व ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला होता। त्यानंतरही या सर्वांनी वैद्यकीय उपचारांना मात्र नकार दिला। त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। त्यामुळे या आंदोलनाला विविध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते मंडळीकडूनही जाहीर पाठिंबा मिळत असल्याचं दिसून आलंय। दरम्यान या आंदोलनाची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक देवराम पळसकर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते विनोद तावडे, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा आमदार प्रवीण दरेकर आदींनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। तसेच त्यांच्याकडनं या आंदोलनाची सर्व माहितीही घेतल्याने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या पार्श्वभूमीवर मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि भिवंडीचे आमदार महेश चौगुले यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत आंदोलनाची तसेच उपोषणकर्त्यांच्या खालावलेल्या तब्येतीची माहिती घेतली आहे। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता आधी ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीची आणि नरेंद्र पवार व उपोषणकर्त्यांची आवर्जून विचारपूस केली। त्यांना उपोषण सोडवायला सांगा, पुढील कॅबिनेट नंतर तातडीने या प्रकरणी बैठक लावून न्याय मिळवून देण्याचं ठोस आश्वासन आमदार कथोरे आणि आमदार चौगुले यांच्या मार्फत आम्हाला दिल्याची माहिती नरेंद्र पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे। तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशीही आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी संपर्क साधला असता चव्हाण यांनी येत्या रविवारी या संदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय। त्यामध्ये कायदेशीर आणि प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली कार्यवाही केली जाईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीस नेण्याचं आश्वासन रवींद्र चव्हाण यांच्याकडून मिळाल्याने आम्ही हे उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचं नरेंद्र पवार यांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांच्याकडून आम्हाला पूर्णपणे न्याय मिळेल अशी प्रतिक्रियाही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केली। आज दुपारी कॅबिनेटच्या मीटिंग नंतर मुरबाडचे आमदार आदरणीय किसनजी कथोरे साहेब आणि भिवंडीचे आमदार महेशजी चौगुले साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी पूर्ण परिस्थिती या आमरण उपोषणाविषयी विस्तृतपणे सांगितली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी ठोस आश्वासन दिलं की तुम्ही नरेंद्र पवारकडे जाऊन तुम्ही माझ्या वतीने निरोप द्या, तुम्ही तुमचा आमरण उपोषण मागे घ्या, तुमची तातडीने बैठक ही पुढच्या कॅबिनेटच्या नंतर मी बैठक स्वतः घेईल
आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कथोरे साहेब आणि महेशजी चौगुले साहेब यांच्या मार्फत आम्हाला दिलं आहे. तसेच BJPचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांना देखील कथोरे साहेबांनी आणि महेश चौगुलेंनी फोनवरती कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची आहे, जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल, त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीच लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं. म्हणून मी 3ऱ्या दिवशी आम्ही आज हे आमरण उपोषण महेश चौगुले आणि कथोरे साहेबांच्या साह्याने या त्यांनी स्थगित केलेलं आहे. पण स्थगित केलेलं आहे आमचं जर काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये जर काय समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाकरता आम्ही मोकळे आहोत अशा प्रकारचं म्हणणं माझ्या सकट आणि सभासद शांतियुतीचे सभासद आणि पटेल कैलासीचे सभासद यांनी देखील सेम भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयाशी पूर्ण जातील आणि पूर्ण ताकदीने आम्हाला या विषयामध्ये मदत करतील. म्हणून त्यांच्यावरती 100% विश्वास ठेवून आज आम्ही हे आमचं आंदोलन आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.